भयंकर खुर्चीतून येत होता आवाज. पोलिसांनी तपासताच खळबळ. आता असं काय निघालं की पोलिसांना अक्षरशः घाम फुटला. थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात आली. विक्रेत्याला जागीच अटक. नेमकं असं काय होतं त्या खुर्च्यांमध्ये? साधी प्लॅस्टिकची खुर्ची की काहीतरी काळं रहस्य? तुम्हीही विचार करा. खुर्ची आवाज कसा काढू शकते? दुपारची वेळ, रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. एक तरुण दुचाकीवरून निवांतपणे जात होता. मागे बांधलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांचा गठ्ठा. वरून पाहिलं तर अगदी सामान्य दृश्य. गावोगाव फिरून खुर्च्या विकणारा एखादा तरुण असेल असं कुणालाही वाटेल. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं. पोलिसांची गाडी दूरवर उभी होती. नियमित तपासणी सुरू होती. काही वाहनं थांबविण्यात आली होती. अहींना सोडून दिलं जात होतं. तेवढ्यात त्या दुचाकीवरच्या खुर्च्यांकडे एका पोलिसाचं लक्ष गेलं. काहीतरी विचित्र जाणवलं. खुर्च्या जरा जास्तच घट्ट अडकवलेल्या होत्या. दुचाकी जवळ येताच पोलिसांनी हात दाखवून थांबवलं. तरुणाने शांतपणे ब्रेक दाबला. चेहऱ्यावर कुठलाही ताण नव्हता. काय आहे असा साधा प्रश्न विचारला गेला. त्याने उत्तर दिलं, खुर्च्या विकायला चाललोय. आवाज अगदी स्थिर, पण पोलिसांना त्या खुर्च्यांमधून हलकासा खडखड आवाज ऐकू येत होता. जणू आत काहीतरी हालचाल होत आहे. वारा नव्हता. रस्ता सपाट होता. तरी आवाज का? एक पोलीस पुढे सरसावला. खुर्च्यांच्या गट्टा हलवून पाहिला. आवाज पुन्हा आला. आजूबाजूचे लोक थांबून पाहू लागले. खुर्चीतून आवाज. काहींनी कुजबूज केली. तरुण मात्र शांत उभा. त्याच्या कपाळावर घाम नव्हता. पण पोलिसांच्या मनात शंकेची ठिणगी पडली होती. साधी तपासणी म्हणून एक खुर्ची खाली उतरवली गेली. एक खुर्ची, मग दुसरी, मग तिसरी. त्या खुर्च्या एकमेकात इतक्या घट्ट बसवलेल्या होत्या की त्यांना वेगळं करताना जरा जोर लावावा लागत होता. आणि तेवढ्यात पुन्हा खडखड. जणू आत काही काच एकमेकांवर आपटते आहे. पोलिसांनी एकमेकांकडे पाहिलं. तोडून पहा आदेश आला. एका खुर्चीमध्ये हात घातला गेला. आत रिकामी जागा अपेक्षित होती. पण तिथे हाताला काहीतरी थंड कडक वस्तू लागली. बाहेर काढताच लोकांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. एक बाटली पूर्णपणे लपवलेली, आणि ती एकटी नव्हती. दुसऱ्या खुर्चीतही तसंच. तिसऱ्या खुर्चीतही. प्रत्येक खुर्चीच्या आतल्या रिकाम्या जागेत खास कप्पा तयार केला होता. इतक्या कौशल्याने की वरून पाहिल्यावर काहीच दिसत नव्हतं. पोलिसांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आत तपासणी अधिक कडक झाली. सर्व खुर्च्या खाली उतरून वेगळ्या केल्या गेल्या. एकामागून एक बाटल्या बाहेर येऊ लागल्या. काही परदेशी मद्याच्या, काही स्थानिक ब्रँडच्या. जमावत कुजबूज वाढली. हे कसं शक्य आहे? खुर्च्यांमध्ये दारू. लोक थक्क झाले होते. जणू एखाद्या चित्रपटालाही सीन डोळ्यांसमोर घडत होता. पण ही घटना खरी होती. तो तरुण अजूनही शांत होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावरील हलकासा ताण दिसू लागला. पोलिसांनी त्याला बाजूला बसवलं. विचारपूस सुरू झाली. खुर्च्यांच्या मोजदादी झाली. प्रत्येक खुर्चीत 2 ते 3 बाटल्या लपवलेल्या होत्या. हा प्रकार साधा नव्हता. खुर्च्याच्या खास पद्धतीने कापून बसवलेल्या होत्या. बाहेरून एकदम नवीन, आतून गुप्त कप्पे. पोलिसांना सांगितलं, हा देशी जुगाड आहे. ही व्यवस्थित आखलेली योजना आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. प्रकरण गंभीर होतं. कारण ज्या राज्यात पूर्ण दारूबंदी आहे तिथे अशा पद्धतीने मद्य वाहतूक करणं थेट म्हणजे कायद्याला आव्हान देणं होतं. वरपर्यंत अहवाल गेला. चौकशी समोर आलं की हा 22 वर्षांचा तरुण याआधी अशा पद्धतीने अनेक वेळा खुर्च्या घेऊन गेला होता. कोणताही संशय घेतला नव्हता, कारण कोणालाही खुर्चीत दारू लपवलेली असेल असं वाटलंच नव्हतं. पोलिसांनी जप्त केलेल्या बाटल्यांची संख्या वाढतच गेली. दुचाकीच्या बाजूला उभं राहून लोक मोबाईलवर व्हिडिओ काढत होते. काही क्षणातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केलं. साधी खुर्ची संशयास्पद ठरू शकते याची जाणीव सर्वांना झाली. कायद्याला चकवा देण्यासाठी किती वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात याचं हे उदाहरण होतं. आणि शेवटी सत्य समोर आलं. खुर्चीतून येणारा तो खडखड आवाज साधा नव्हता. तो प्रत्येक खुर्चीच्या आत लपवलेला होता परदेशी मद्याचा साठा.